श्रीमद् भागवत कथा प्रथम दिवस भाग चौथा। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं सनकादिकांची आणि नारदजींची भेट कुठे व कशी झाली आणि नारदजींच्या चिंतेचं कारण काय आहे हे सनकादिकांना समजलं। आता सनकादिक नारदजींना काय उपाय सांगतात? ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी कोणता उपाय सांगतात ते आपण या कथेमध्ये आजच्या भागामध्ये पाहू। नारदजींना सनकादिक ऋषी म्हणाले, ना चिंता करू देवर्षे हर्षम चित्ते समावर, म्हणजे चिंता करू नका, हर्ष धारण करा। अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणिः सदा श्रीकृष्णदास्यानां अग्रनीर योग भास्करः, म्हणजे हे नारद महर्षी तुम्ही आता चिंतामुक्त व्हा। ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगतो। तुम्ही फक्त श्रीमद् भागवताची कथा करा, त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य उठतील आणि पुन्हा तारुण्य प्राप्त करतील। मग नारदजी म्हणाले, हे कसं शक्य आहे? असं काय आहे या भागवतामध्ये? मग सनकादिक म्हणाले, हे तर वेदांचे सार आहे। मग नारदजी म्हणाले, अहो मी वेदपाठ केला तरीही ते उठले नाहीत, मग वेदांच्या सारांनी ते उठतील असं कसं शक्य आहे? तेव्हा सनकादिक म्हणाले, आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या नारदजी। एखाद्या फळाचं झाड आहे, पण त्या फळाची चव कशी आपण घेणार? आधी ते फळ झाडाला येणार, पिकणार, पिकल्यावर ते फळ न खाता झाडाची पानं, मुळं, खोड खाल्ल्यावर त्या फळाची चव आपल्याला चाखता येते का? नाही ना, ते फळच त्याची गोडी देऊ शकतं। तसंच हे वेदांचं सार म्हणजे रसाळ फळ आहे, ते रुचेल, कळेल, म्हणून हे भागवत रूपी फळ आपल्याला प्यावं लागतं। निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखामृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः, पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः, म्हणजे हे असं गोड फळ आहे आणि वेद हा मोठा वृक्ष आहे आणि भागवत रूपी त्या वृक्षाचं गोड रसाळ फळ आहे आणि त्या फळाला शुकमुखामृतद्रव संयुतम, म्हणजे शुकमुनींसारख्या तेजोमय गुरूंची वाणी प्राप्त झाली आहे, त्यांच्या मुखाची चव त्या फळामध्ये आली आहे। त्यामुळे ही भागवत कथा ऐकल्यावर नक्कीच ज्ञान वैराग्य पुन्हा तारुण्य प्राप्त करतील। मग नारदजी म्हणाले, ठीक आहे, आपण नक्कीच ही कथा करू, पण ही कथा करायची कुठे? तेव्हा सनकादिक नारदजींना म्हणाले, तुम्ही गंगाद्वार म्हणजेच हरिद्वारला आनंद घाट आहे, तिथे ही तुमची कथा करा। मग नारदजी म्हणाले, काही हरकत नाही, पण कथा तुम्ही सांगायची आहे, तुम्हीही चला हरिद्वारला आनंद घाटाकडे। मग असंच ठरलं। तिथं कथा ऐकण्यासाठी आसपासच्या अनेक जणांना सांगितलं। मग ही कथा ऐकण्यासाठी सगळे धावत आतुरतेने आले। पद्मपुराणकार म्हणतात, धावन्त्याप्या येई सर्वे प्रथम येय च वैष्णवहा, म्हणजे सर्व वैष्णव धावायला लागले। कोण कोण आलं कथेला? भृगुर्वसिष्ठ च वनश्च गौतमो मेधावती तिथिरदेवलदेवरातो रामस्तथागादि सुतश्च शाकलो मृकुंडपुत्रा त्रिजपिप्पलादः, अर्थात भृगु, वसिष्ठ, चवन, भार्गव, गौतम
हे सर्व ऋषी आले. हजारो ऋषी, सर्व उपनिषद, सर्व शास्त्र मूर्त रूप धारण करून आनंद घाटावर आले. सर्व नद्या, 66 अरब तीर्थक्षेत्र, सगळ्या दिशा, हिमालय पर्वत सर्व मूर्त रूप धारण करून या कथेला आले. आणि व्यासपीठावर सनकादिक बसले, कारण ते कथा सांगणार होते. नारदजी खाली बसले. मग कथेला सुरुवात झाली आणि सनकादिक बोलायला लागले. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्त समाश्रये. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा. अर्थात भागवताची कथा सदैव श्रवण करावी. आणि का सदैव श्रवण करावी? कारण मनुष्याला तोपर्यंत अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहावं लागतं जोपर्यंत त्याच्या कानावर भागवताची कथा पडत नाही. गंगा, काशी, प्रयाग यांच्या 1000 तीर्थयात्रा केल्या आणि एकदा जरी श्रद्धेने कथा ऐकली तर त्याचं पुण्य त्या हजारो तीर्थयात्रा केल्यापेक्षा सुद्धा कोट्यावधीनं श्रेष्ठ आहे. म्हणून सदैव कथा श्रवण करावी. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा. ज्याला सद्गती पाहिजे असेल त्याने भागवताचा अर्धा श्लोक वाचला तरी त्याची सद्गती होते. जो भागवताचा अर्थ सांगतो त्याच्या करोडो जन्माचं पातक नष्ट होतं. मरणकाली ज्याच्या कानावर भागवत पडतं तो वैकुंठाला जातो. आणि आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ जो भागवताची कथा करतो त्याचा समग्र पितृदोष नाहीसा होतो आणि त्याचे सर्व पितर वैकुंठाला जातात. सुवर्ण सिंहासनावर जो भागवत दान करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि सनकादिक सांगत आहेत की ज्या मूर्खानं एकदाही चित्त लावून भागवताची कथा ऐकली नाही त्याचा जन्म श्वानाप्रमाणे वाया गेला आहे. त्याचं आयुष्य श्वानाप्रमाणे वाया गेलं असं समजावं. श्वान म्हणजे कुत्रा. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकानं भागवताचं श्रवण करावं. आत्ता तर फक्त भागवताचा महिमाच सांगणं सुरू होतं. तोच पूर्व दिशेकडून एक तेज चालत येताना दिसलं. सर्वांना हे दृश्य पाहून आश्चर्य वाटत होतं, कारण ज्ञान आणि वैराग्याच्या हाताला धरून भक्तिमाता श्रीमद्भागवत कथेमध्ये आली होती. दिव्य घंटानाद होत होता, दिव्य शंखनाद होत होता. भक्तिषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोगहंत्री. भक्ति सुपंतौ करुणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासौ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. ज्ञान वैराग्य तरुण झाली होती, त्यांची वृद्धावस्था निघून गेली होती. मग आता कथेमध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य उपस्थित झाले होते. पण भक्तिमातेने सगळीकडे पाहिले, तिला कुठेही जागा दिसली नाही. मग तिने सनकादिकांकडे पाहिले आणि मी कुठे बसू असा प्रश्न केला. तेव्हा सनकादिक म्हणाले, हे भक्ती, तू गोविंदाच्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारी आहेस. तू भवरोगांचं हनन करणारी आहेस. तुला मी एक कायमची जागा देतो. आणि सनकादिकांनी भक्तीला आजपासून जे कोणी भागवताच्या कथेला येतील त्यांच्या हृदयात तू राहायचं. म्हणून आता कथेला येणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात भक्ती राहायला लागली. आता भक्तीचं दुःख निवारण झालं. ज्ञान वैराग्य आता तरुण झाले. आता नारदजी खूप आनंदित झाले. पण नारदजी म्हणाले, ज्या व्यक्तीनं पुण्यकर्म केलं नाही, जो आयुष्यभर पापकर्म करत असेल, जो संतांचा अनादर करतो,
जो लोकांवर अन्याय अत्याचार करतो, जो दुराचारी कपटी आहे, अत्यंत पापी आहे, अशा एखाद्या व्यक्तीचा उद्धार भागवतामुळे होतो का? मग या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील भागात पाहू. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.